आणि रसिक कसा बसावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वी सर्व आनंद घेण्याची जागा आहे, पण नाचण्याची जागा नाही. या ठिकाणी सर्वांनी आनंद घ्यायचा. खरं प्रेम असेल राजांच्या विषयी तर सर्वांनी शांत बसून ऐकलं पाहिजे. धागडधिंगा करण्याची जागा नाही, शांत बसून आनंद घेण्याची जागा आहे. राज्याभिषेक सोहळा आपण करण्यासाठी इथं आलेलो असतो, आपण काही एन्जॉय करण्यासाठी येतो, बरोबर ना? तर टाळी वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणला मी खाती दादा, चारी बाजूला चार शाया होत्या, मराठी माणसाला पाय ठेवायला बरोबर बालकीची जागा नव्हती. आणि अशा प्रकार प्रसंगामध्ये राजमाता जिजाऊ जगदंबेला साकडं घालतात, नवस करतात. आई जगदंबे मला एक बाळ हवाय, तो काळाचा कर्दन काळ असावा, हे रावणाचं राज्य संपावं आणि राम राज्याची स्थापना व्हावी असा मला मुलगा हवा. देवी समोर पदर पसरविला आणि आई जगदंबेनं प्रसाद दिला. राजमाता जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. दादा 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी गडावरच्या आनंदाचं वातावरण. मुलगा झाला जिजाबाईंना, मुलगा झाला शहाजीराजे भोसले यांना आणि मुलगा झाला अखंड भारतवर्षात. धन्य ती जिजाई माऊली जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी. दादा जर का तुम्हाला शिवाजी महाराज जन्माला यावे असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही राष्ट्रमाता जिजाऊ व्हायला पाहिजे. ताई तर शिवाजी महाराज घरामध्ये जन्माला येणार आहे. राजमाता जिजाऊ यांचे संस्कार धन्य होते. राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी राजांवरती योग्य संस्कार केले होते, म्हणून माझा राजा छत्रपती बनला. कसे होते संस्कार दादा, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. शिवाजी महाराज 3 वर्षाचे असताना त्या काळामध्ये नाच गाण्याचा तंबोला होता. 3 वर्षाचं बाळ काही समजत नव्हतं. गावामध्ये काय आलंय, गावामध्ये काय आलंय हे पाहण्यासाठी 3 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज त्या तंबूच्या खिडकीतून आत डोकावून पाहतायत आणि हे दृश्य राजमाता जिजाऊंनी पाहिलं आणि त्या 3 वर्षाच्या बाळाला सांगितलं, थोडं खर्चावून थोडं प्रेमानं सांगितलं, माझ्या बाळा, हे माझ्या राजा, माझ्या बजऱ्या, तुला बाया नाचवणारा राजा बनायचं नाही तर बाया वाचवणारा राजा बनायचा. हे शाहीर त्या राजांचं गुणगान गातात. ते कसं म्हणाल, ओम नमो जय श्री जगदंबे, ओम नमो जय श्री जगदंबे, नमन तुझा अंबे करुणी प्रारंभे. ओम नमो जय श्री जगदंबे, नमन तुझा अंबे करुणी प्रारंभे. तफावर थाप तुंतुण्यात, तफावर थाप
तिचा न दिला योग्य समयाला मराठा लोकाला जय जयकार मराठा लोकाला जय जयकार थोरच्या आईची उद्गार थोरच्या मातेची उद्गार शिवनेरी गडावरती 12 राजांचा जन्म झाला आणि 12चं नाव ठेवलं शिवाजी. शिवाजी 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 दादा कोणाला म्हणायचं शिवाजी? जो राजा स्वतःच्या जीवाशी लढला ते म्हणजे शिवाजी. ज्या राजांनी मुडवर मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ते म्हणजे शिवाजी दादा. याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं दादा आहे का? छ म्हणजे छाती धाकटीचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वा निस्तेज, जी म्हणजे जिजाऊ पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि अशा या राजांच्या ज्या राजांनी कसं जगावं शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपती शिवाजी राजांचा हा महाराष्ट्र आहे दादा. आणि ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी कसं मरावं शिकवलं त्या धर्मवीर संभाजी राजांचा हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये तुमचा माझा जन्म झालाय, किती भाग्याची गोष्ट आहे. सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. त्या महाराष्ट्रामध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे म्हणून हा पण रायगडचा सोहळा अनुभवतो. आणि म्हणून राजांचं वार्तव्य शिवाजी महाराज राजांचं वार्तव्य आहे. राष्ट्रमाता जिजाऊ संस्कार करत होत्या. 18 धारा दुधाची पाजणारी राष्ट्रमाता जिजाऊ यांनी संस्कार उत्तम केले होते. वाढत्या वयामध्ये राजे स्वराज्य स्थापनेची शपथ घेत आहेत. नव्हे तर लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी राजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला दादा. हे 16 वर्षाचं वय. शिवाजी राजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला. हे 16 वर्षाचं वय दादा. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. हे 16 वर्षाचं वय. शंकराचार्यांनी वयाच्या 16व्या वर्षी शंकर भाष्य लिहिलं. हे 16 वर्षाचं वय दादा. स्वामी विवेकानंदांनी वयाच्या 16व्या वर्षी भारत भ्रमण केलं. हे 16 वर्षाचं वय. अहो त्या काळामध्ये 16 वर्षाचं वय होतं मोक्याचं. पण आताच्या 16 वर्षाच्या मुलाचं वय दिसायला लागलं आम्हाला मोक्याचं. खऱ्या अर्थानं विचार केला हे 16 वर्षाचं वय हे धोक्याचं नसून हे वय मोक्याचं आहे. पण त्यासाठी घरामध्ये असणारी आई राष्ट्रमाता जिजाऊ असायला, अहिल्यादेवी होळकर असायला पाहिजे दादा. झाशीची राणी असायला पाहिजे. माता रमाई भीमाई असायला पाहिजे. म्हणून छोट्याशा गीतामध्ये मी तुम्हाला सांगतो राष्ट्रमाता जिजाऊ यांचे संस्कार कसे होते बघ. या गीताचे लेखक पुण्याचे उत्कृष्ट शाहीर आहेत
शिक्षक म्हणून आता कार्यरत आहेत आमचे गुरुबंधू शाहीर श्रीकांत शिर्के. खूप छान लिहिलेलं आहे ते तुमच्या समोर मी सादर करतो. जिजाबाईच्या शेजारी बैसून बघा या गीतातून लक्षात घ्या राजमाता जिजाऊंचे राजांवरती संस्कार कसे होते. जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिवबाग कथाली कीर्तन. जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून थोडं ताल कमी आहे. आता सर्वांनी एक काम करायचं, टाळी वाजवत ठेक्यात मारायचं. सर्वांनी आनंद घ्यायचा, उड्या मारून आनंद घ्यायचा नाही. टाळी वाजवत ठेक्यात सर्वांनी म्हणायचं आज सर्वांनी शाहीर व्हायचं. आज फक्त स्टेजवरती जो गातोय तो शाहीर नसणार, तर जो सदरेवरती सर्वजण जे रसिक मायबाप बसलेले आहेत तुम्ही सुद्धा सर्वांनी शाहीर व्हायचं. हात वरती करायचा आणि ठेक्यात सर्वांनी म्हणायचं जिजाबाईच्या शेजारी बैसून
शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिवबाग 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 धारी कीर्तन ऐकतो बाळ शिवबाग धारी कीर्तन जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिवबाग धारी कीर्तन ऐकतो बाळ शिवबाग धारी कीर्तन ऐकतो बाळ शिवबाग वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला आणि ही बातमी विजापूरच्या दरबारामध्ये जाऊन पोहोचली. त्या ठिकाणी एक सरदार आदिलशहाला सांगतोय, दरबारामध्ये एक सरदार आदिलशहांना सांगतोय, हुजूर वो शिवा दक्खन का चूहा उसने तोरणा किला काबीज कर लिया. आणि मग एखादी बातमी कानावरती यावी आणि आदिलशहानं म्हणावं, लहान पोराच्या खेळाकडे मोठ्याने काही लक्ष द्यावं, दुर्लक्ष करावं. पुन्हा थोड्या दिवसानंतर दुसरी बातमी, हुजूर शिवा उसने वो किल्ला काबीज कर लिया. दुसरा किल्ला घेतला स्वराज्यामध्ये. अशी बातमी पुन्हा आदिलशहाच्या कानावरती जावी. पुन्हा आदिलशहानं म्हणावं, छोटा बच्चा आहे आणि त्या लहान पोराच्या खेळाकडं आम्ही काय लक्ष द्यावं, दुर्लक्ष करावं. आणि असं म्हणतात दरबारातील एक सरदार उठून उभा राहिला आणि तो म्हणाला, हुजूर जर का तुम्ही असं छोटा बच्चा करत बसला तर तोच शिवाजी उद्या विजापूर घ्यायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही. त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. विचारचक्र सुरू झालं, काय करावं. आणि मग अखेर दरबारामध्ये दरबार भरवला. दरबाराच्या मध्यभागी पैजेचा विडा मांडला आणि घोषणा केली, कोण लाएगा शिवा को, कोई बंदा हे तयार. एकाची मानवर नव्हती दादा, कारण साऱ्यांना ठाऊक होतं शिवाजीला धरायला जायचं म्हणजे वरचं तिकीटच, पुन्हा माघारी यायचं काही चान्स नाही. सारा दरबार शांत होता. एकाची मानवर नव्हती दादा, कारण राजांना पकडायचं म्हणजे काही सोपं नव्हतं. ज्या त्या सरदारांच्या मानाखाली झुकलेल्या होत्या. दरबारामध्ये पैजेचा विडा मांडलेला आहे, घोषणा केलेली आहे, कोण लाएगा शिवा को, कोई बंदा हे तयार. एकाची मान भर नव्हती दादा. आणि मग आदिलशहाने भरल्या दरबारामध्ये साऱ्या सरदारांचा अपमान केला. आणि हातातील तलवारी फेकून द्या आणि हातामध्ये बांगड्या भरा, अंगावरचे सदरे काढा आणि लुगडी गुंडाळून बसा. आणि मग मात्र हे अपमानाचे बोल एकाच्या हृदयाला भिडले. त्याचं नाव आहे सरदार अफजल खान, जातीचा मुसलमान. तांब्या ठरला तर कानूला, पहार ठरली तर त्याचं बोल वर्तुळ करणारा झुकार अफजल खान उठून उभा राहिला. दार 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 जरा दरबाराच्या मध्ये भागी आला, पैजेचा विडा उचलला आणि घोषणा केली, मैं लाऊंगा शिवा को, मैं लाऊंगा शिवा को, मैं लाऊंगा शिवा को, जिंदा या मुर्दा. मैं लाऊंगा शिवा को. हा
अफजल खानानं पैकीचा विडा उचलला आणि खान निघाला. आणि मग तू कसा निघाला आणि पुढे काय प्रकार घडला ते तुमच्या समोर सादर करतील आमचे गुरुबंधू शाहीर किशोर शितूर.